अकोला जिल्ह्यातील आलेगावातील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटनं यंदाची होळी केवळ रंगांचा सण न ठेवता संस्कृती, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर मिलाप साधत साजरी केली. ड्राय होळी, नैसर्गिक रंगाचा वापर आणि सैनिकांसाठी निधी संकलन अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम आणि देशभक्तीची मूल्य रुजवण्याचा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राधाकृष्णांच्या प्रतिकात्मक पूजनानं करण्यात आली. यावेळी परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता. पाणी वाचवा, निसर्ग वाचवा हा संदेश देत शाळेत पूर्णतः पाणीविरहित ड्राय होळी साजरी करण्यात आली. बाजारातील रासायनिक रंगांना पूर्णपणे टाळून विद्यार्थ्यांनी पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर केला. या माध्यमातून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची झलक दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बंजारा समाजाचे पारंपरिक होळी नृत्य सादर केले. या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली. तसेच होलिका दहनासाठी झाडांची तोड टाळण्याच्या उद्देशानं शेणापासून बनवलेल्या चकोळ्या तयार करण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध आकारांच्या चकोळ्या तयार करत पारंपरिक ज्ञानाचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे लुप्त होत चाललेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली. कार्यक्रमात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन उपक्रमही उत्साहात राबवण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी स्वेच्छेनं निधी जमा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, कर्तव्य भावना आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली. हा संपूर्ण कार्यक्रम पातूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रवीण डाबेराव, केंद्र प्रमुख निवास चव्हाण, विशेष साधन व्यक्ती कटरे तसेच शाळेचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मुख्याध्यापक महावीर जैन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.